नमस्कार. आज आपण कलश साडी बघणार आहोत. तीही अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी 6 इंच घेतले फोल्डिंगवर व 8 इंच लांबीचं अस्तर घेतले. अशा प्रकारे खुणा करून आकार देऊन घेणार आहे. मध्यावर खूण करून घेणार आहे व साईडला फोल्ड करून शिवून घेऊया. अस्तरच्या मध्यापासून 2-2 इंचावर खुणा करून घेऊया व खाली 4 इंचावर खूण करून गोल आकार देऊन घेऊया. खणाचं कापड घेतलं आहे. रुंदी 7.5 इंच घेतली आहे व लांबी 40 इंच घेतली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. व मध्यापासून अशा प्रकारे चुन्या देऊन घेणार आहे. सरळ एकसारख्या चुन्या देऊन घेणार आहे. कापड कमी पडलं तरी आपण जोडू शकतो व जास्त राहिलं तरी कट करता येतं. अशा प्रकारे एकसारख्या जवळजवळ चुन्या देऊन घेऊया. व्यवस्थित एकसारख्या चुन्या देऊया. ही कलश साडी करायला अगदी सोपी व दिसायलाही खूप छान दिसते. चुन्या देऊन झाल्यावर वरच्या बाजूला काट व अस्तर शिवून घेऊया. मध्यावर आलेल्या चुन्या आहेत. त्याच्या अलीकडे 2 इंचावर अशा प्रकारे टिप मारून घेऊया. म्हणजे चुन्या व्यवस्थित बसतात, त्यांना दाब मिळतो. काटाचं कापड घेतले व अशा प्रकारे गोल शिवून घेणार आहे. उलट करून घेऊया. त्याचा मध्य काढून मध्यावर ठेवून व्यवस्थित टिप मारून घेऊया. अशा प्रकारे टाचण्या लावल्यावर कापड हलत नाही. आता व्यवस्थित गोल राऊंडमध्ये टिप मारून घेऊया. लेस घेऊया व जी शिलाई आहे त्याच्यावर बरोबर लावून घेऊया. म्हणजे शिलाई झाकली जाते व लेसमुळं लूकही छान दिसतो.
लेसला डबल टिप मारून घेऊया. साईडला आलेले दोरे कट करून घेऊया. 2 इंच रुंदीचं व लांबी जेवढी आहे आपली तेवढी कट करून घेऊया. त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं आहे फोल्डिंगसाठी. दोन्ही बाजूला अशा प्रकारे फोल्ड करून शिवून घेऊया. व्यवस्थित मोजून दुसऱ्या बाजूलाही खूण करून दुमडून घेऊया. आता उलट्या बाजूने शिवून घेऊया. व अशा प्रकारे फोल्ड करून टिप मारून घेऊया. तुम्हाला हा साडीचा प्रकार कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मध्यापासून 3 इंचावर खूण करून घेतली आहे. नाडीचा मध्य काढून मध्यापासून अशा प्रकारे शिवून घेतली आहे. अगदी सोपी साडी आहे ही शिवायला. पदरासाठी 5.5 इंच रुंदीचं व 20 इंच लांबीचं कापड घेतलं आहे. हे खणाचंच कापड घेतलं आहे मी. त्याच्या चारी बाजू फोल्ड करून शिवून घेऊया. लेस घेतली ती चारी बाजूला लावून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने ही कलेस साडी आज तुम्हाला मी दाखवली आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.